रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2006 पासून सुरुवात करू. मान इच्छितो अपमान पावे अमंगळ सव्या भाग्याची, एकाची अंगी दुजी याचा वास, अशा पुढे नास सिद्ध करी. अधिक फळाशी कोठे पावे शके, वासनेची भिकेवरी चाली. तुका म्हणे राजहंस ढोरा नावे, काय तसा घ्यावे अलंकाराचे. जो मानाची अपेक्षा करतो त्याला अपमान सहन करावा लागतो. कमनशिबी माणूस कोठे गेला तरी त्याला अपयशच मिळते. एका चांगल्या गोष्टीसोबत दुसरी दुर्दैवी गोष्ट असते, अशा शेवटी नाशाला कारण ठरते, हे सिद्ध झालेले आहे. दैव अनुकूल नसले तर माणसाने अपेक्षा केलेली गोष्ट त्याला कशी प्राप्ती होणार. इच्छा माणसाला भिकारी बनवते. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या पशुला राजहंस म्हटले तरी त्याला अलंकारिक नावाचा काही उपयोग आहे का. मान मिळविण्यासाठी तशी पात्रता असावी लागते. संसारापासून कैसे सोडविशी, न कळे ऋषिकेशी काय झालो. करिता न सरे काही अधिक वाढ पायी, तृष्णा देश दडी केलो. भक्ती भजन भाव याशी नाही ठाव, चरणी तुझ्या अंतरलो. मागे पुढे रिगन पुरेची पाता, ओगाओगी वेष्टिलो. आता माझी लाज राखी नारायण, हीन दीन लीन याचकाची. करिता न कळे काय असतील गुण दोष, करे होळी संचिताची. इंद्रियद्वारे मन धावे सैरे, नागवे करिताची काही. हात पाय कान मुख लिंगस्थान, नेत्र घ्राण द्वारे पाही. जया जैशी सोय तैसा तैसे होय, क्षण एक स्थिर नाही. करे ते ताडा तोडी ऐशी याची खोडी, न चले माझे याशी काही. शरीर संबंधू पुत्र पत्नी बंधू, धन लोभ मायावंते. जन लोकपाळ मैत्र हे सकळ, सोयरी सज्जन बहुते. नाना कर्म डाय करीती उपाय, बुडावया घात पाते. तुका म्हणे हरी राखे बल त्या परी, आम्ही तुझी शरणागते. हे ऋषिकेशा, या संसारातील कटकटीपासून तू मला कसा सोडवशील. काय झाले आहे काही कळत नाही. काही करायला गेलो तर ते संपत नाही, उलट वाढत जाते. अशा या तृष्णेने मला भिकेला लावले. भजन भक्ती याचा काही ठिकाणा राहिला नाही. तुझ्या चरणांना मी अंतरलो आहे. सर्व बाजूंनी सर्व प्रकारे मी वेढला गेलो आहे. नारायणा, आता या हीन दीन आशया माझी तूच लाज राख. तुझ्या दारात लीन दीन याचक बनून मी आलो आहे. काय केल्याने माझ्यातील गुणदोष सरतील ते मला कळत नाही. माझ्या संचितातील पापांना जाळून टाक. माझे मन इंद्रियाच्या द्वारामधून सैरवैर धावत आहे. हात पाय कान जिव्हा डोके डोळे नाक लिंगस्थानी सारी इंद्रिय स्वैर झाली आहेत. ती स्थिर राहत नाहीत. माझी हे सांड करतात. या अवयवाच्या सारख्या काहीतरी खोड्या चाललेल्या असतात आणि माझे तेथे काहीच चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, शरीराशी संबंधित भाऊ पुत्र पत्नी या सर्वाजवळ स्वार्थी भावना आहे. गावातील लोक पुढारी भिन्न सोयरे सारे स्वार्थासाठी पाप कर्मे करतात. लोकांना बुडवितात, घातपात करतात. मी तुझा शरणागत आहे. माझे कोणत्या तरी उपायाने रक्षण कर. नाम घेता उठा उठे होय संसाराची तोटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, जे तू करीशी अनेक काही. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. देवाचे नाम घेतले की संसाराचे बंध तुरतात. त्यामुळे विठ्ठल चरणांना मिठी पडेल असा अलभ्य लाभ मिळतो. हरिप्राप्तीसाठी नामाशिवाय दुसरे साधन नाही. आणखी काही करू गेल्यास ती साधने व्यर्थ ठरतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्वांना हकारा देत आहे. नाम न घेता तुम्ही राहू नका. प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी, माझे फेडावे उसने भार न मनाया ऋणी. झाला कंठस्फोट जवळी पातलो निकट, तुका म्हणे सेवा कैशी बरी वाटे देवा. स्वामी, आमचे प्राण आपल्या चरणी अर्पण केले आहे, तरी आता उशीर का करता. माझ्या भक्तीचे जे ऋण तुझ्यावर आहे त्याचे ओझे वाटून घेऊ नका. माझ्या अंगीकार करावं, त्या ऋणातून मुक्त व्हा. देवा, तुमच्या आठवणीने माझा घसा कोरडा पडला आहे, म्हणून मी तुझ्याजवळ आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता विलंब लावलास तर तुझी सेवा करणे मला कसे बरे वाटेल.
येणे मार्गे आले त्यांचे निसंतान केले. ऐशी अवघड वाट कोणा सांगावा बोबाट. नागविल्या थाटीवर नेदित लंगोटी. तुका म्हणे चार तो हा उभा कटी कर. भक्ती मार्गाने जे आले त्यांना देवाने निसंतान केले. हा पंथ राज अवघड आहे याचा बोबाट कोणाला सांगावा. आजपर्यंत अनेक पंथ नागविले त्यांची लंगोटी देखील ठिकाणावर ठेवली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुकोबराय म्हणतात, ह्या भक्तांना नागविणारा चोर कमरेवर हात ठेवून उभा आहे. तोवरी जुंबक करी गर्जना जव त्या पंचानना देखिली नाही. तोवरी सिंधू करी गर्जना जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिली नाही. तोवरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही. तोवरी शुरत्वाच्या गोष्टी जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही. तोवरी माळा मुद्राची भूषणे जव तुक्याचे दर्शन झाले नाही. जोवर कोल्याने वाघाला पाहिले नाही तोवर त्याच्या गर्जना चाललेल्या असतात. जोवर सागर अगस्ती ब्राह्मणाला पाहत नाही तोवर त्याची गर्जना चालते. जोपर्यंत सौंदर्यवती स्त्री नजरेस पडत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी केल्या जातात. जोवर वीरपुत्र दृष्टीला पडत नाही तोवर शूरपणाच्या गोष्टी बोलायच्या असतात. जोपर्यंत तुझे दर्शन झाले नाही तोवर माळ मुद्रा अशी भूषणे मिरवावी असे तुकोबाराय म्हणतात. तोवरी शोभतील गारा जव नाही हिरा प्रकाशला. तोवरी शोभती दीपिका अनुगवंत एका भास्कराशी. तोवरी सांगती संतपणाची या गोष्टी जव नाही भेटी तुक्यासवे. जोपर्यंत हिऱ्याचा प्रकाश अनुभवला जात नाही तोपर्यंत गारेची शोभा असते. सर्व दिव्याचा प्रकाश सूर्योदयापर्यंत शोभून दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत माझी विठ्ठलाशी गाठ पडत नाही तोपर्यंत मी संतपणाच्या गोष्टी सांगू शकतो आहे. धरोनी दोन्ही रूपे पाळणे संहार करी कोप रुद्र दयाळू विष्णू. जटाजूट एका मुकुट माता शिरे कमळापती गौरी हर एका. भस्म उधळण लक्ष्मीचा भोग शंकर श्रीरंग उभयरूपी. वैजयंती माळा वासुकीचा हार लेणे अलंकार हरिहरा. कपाळ जोळे एका शमशानाची वास एक जगत निवास विश्वंभरा. तुका म्हणे मज उभयरूपी एक सरोनी संकल्प शरण तू झालो. जगाचे पालन आणि संहार या दोन कार्यासाठी त्याने दोन वेगळी रूपे धारण केली आहे. शंकराच्या रूपाने तो रागावतो आणि विष्णूच्या रूपाने कृपा करतो. गौरीहराच्या डोक्यावर जटाजूट असून कमळापतीच्या शिरावर मुकुट आहे. शंकराने भस्मलेपन केले आहे आणि श्रीरंग विष्णू लक्ष्मीचा भोग घेत आहे. दोन्ही रूपात ईश्वर मात्र एकच आहे. हरीने वैजयंती माळा गळ्यात घातली आहे तर हाराने वासुकी नागाला गळ्यातील माळ बनविली आहे. असे त्यांचे अलंकार आहे. शंकराच्या जवळ कपाळ व झोळी असते व त्यांचे वास्तव्य स्मशानात असते. विश्वंभराचा वास सर्व विश्वात असतो. तुकोबा म्हणतात, दोन रूपात एकाचे दर्शन मला घडते. मी त्या देवाला भिन्नत्वाचा संकल्प दूर ठेवून शरण आलो आहे. उचिताचा भाग घेत होतो रोखून या दिसती तेव्हा गेले कष्ट. वचनाची काही राहेची न रुची माखळा शेवाची कुची झाले. विश्वासाने माझे बुडविले घरविला धीर येथवरी. तुका म्हणे शेकी एकी थोर नाही बुड कैसे तुम्ही कोड पुरविले. शेवेचा जो भाग आपल्या वाट्याला आला होता तो मी राखून ठेवित होतो, पण माझे ते कष्टही वाया गेलेली दिसतात. तुमच्या बोलण्यात आता काही रुची राहिलेली नाही. दुष्ट माणसे जशी खोटी बोलतात तसेच तुम्हीही बोलता. तुमच्या बोलण्यावर मी आजवर विश्वास ठेवला पण तुम्ही मात्र माझे घर बुडविले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला आता कोणताच आधार राहिलेला नाही. तुम्ही माझे कोणते कोड पुरविले. लांब लांब जटा काय वाढवणी पावडे घेऊन क्रोधे चाले. खायाचा ओळसा शिव्या दे जनाला ऐशा तापशाला बोधकायचा. ऐशी भांग आपो तंबाखू दंड परिते अखंड भ्रांती माझी. तुका म्हणे ऐसा सर्वस्वे बुडाला त्याशी अंतराला पांडुरंग. लांब जटा वाढून हातात काठी घेऊन जो क्रोधाने चालत असतो अशा तापट वैराग्याला परमार्थ कसा भेटणार, परमात्मा कसा भेटणार.
चांगले चुंगले खाण्याचे त्याला वेळ असते, तसे अन्न मिळाले नाही तर तो लोकांना शिव्या शाप देतो. तशा तामशी समस्याला तपस्याला परमार्थाचे ज्ञान कोठून असणार. हा गांजा, तंबाखू, अफू, भांग अशा मादक द्रव्याचे सेवन करतो आणि सदा सर्व काळ भ्रांतीत नशेत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तो यामुळे परमार्थाला दुरावला असून त्याला पांडुरंग अंतरलाय असे समजावे. अवघीत तेथे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिल्या. अवघीच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखिल्या. अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखिल्या. तुका म्हणजे जन्म झाल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिल्या. डोळ्याने चंद्रभागेचे दर्शन घेतले म्हणजे एकाच वेळी सर्व तीर्थाचे दर्शन घेतल्यासारखे आहे. पंढरी वैकुंठ नगरी पाहिली तेव्हा सर्व पापे 10 दिशांना पळून गेली. एकदा पुंडलिकाला पाहिले म्हणजे सर्व संतांचे दर्शन घेतल्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलाला डोळे भरून पाहिले की मानवी जीवन कृत्य होते. आम्ही असो निश्चिंतीने ऐके गुणे तुमची, या दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून. नाही तुम्हा धाव घेता कृपावंत आळस, तुका म्हणे विसरू काय तुझ ओ आई विठ्ठले. तुमच्या केवळ एका गुणामुळे आम्ही निश्चिंत झालो आहोत. तो गुण म्हणजे आजपर्यंत केवळ तुमचे नामस्मरण केल्यामुळे अनेक दुराचारी पापी लोक तरुण गेले. म्हणूनच मी श्रद्धेने ते नाम घेतो. देवा, तुम्ही दयाळू कृपावंत आहात, आता भक्ताकडे धाव घेण्यास विलंब करू नका. तुकोबाराय म्हणतात, ते विठाई तुला मी कसा बरे विसरेल. अनुभवे व देवानी अंतर ध्यानी फुले, कैची चिका दुधा चवी जरी दावी पांढरे. जाती ऐसा दावी रंग बहु जग या नाव, तुका म्हणे खद्दोत ते ढुंगा भोवती गापुलिया. अंतकरणात खोलवर ज्याचे चिंतन आहे, त्या अनुभवाने जो उपदेश करतो त्याला अत्यंत महत्व आहे. गाय चारल्यानंतर चीक देते, गाय व्याल्यानंतर चीक देते, नंतर काही दिवसांनी दूध देते. दोन्हीचा रंग जरी सारखा असला तरी दोन्हीच्या चवीत फरक असतो. ज्याची जात जशी असेल तसे त्याचे गुण असतात. अशा अनेक जाती आणि अनेक गुणधर्म, याचेच नाव जग. तुकाराम महाराज म्हणतात, काजव्याचा प्रकाश जसा फक्त त्याच्या डोंगाभोवतीच असतो, त्याप्रमाणे अनुभव वाचून मिळालेले शब्द ज्ञान हे अल्प असते. परपिडा तो आम्हा दावेदार, विश्वंभर म्हणूनी. दंडू त्यागो बळे नाव लोको डोळा, राखो तो चांडाळा ऐसा दुरी. अनाचार काही नसाय गुण बहु होय मन कासावी.